नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारली, त्यामुळे शेती पिकं आता धोक्यात आलेले आहे। महिन्याभरापासून या पिकांना पाऊस मिळालेला नाहीये, त्यामुळे पिकं जे आहे ते करपू लागलेले आहेत। तर अनेक पिकांची वाढ जी आहे ती देखील खुंटवलेली आहे। पिकांना पाऊस मिळत नसल्यामुळे पिकं जे आहे ते धोक्यात आलेले आहे, त्यामुळे या पिकांना अत्यंत पाण्याची जी आहे ती गरज भासू लागलेली आहे। मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांकडून पेरणी करण्यात आली होती, त्यानंतर खतांच्या मारा देखील देण्यात आलेला आहे, परंतु पाऊसच मिळालेला नाही, त्यामुळे शेती पिकं जे आहे ते आता मरू लागलेले आहेत। त्यामुळे दुबार पेरणीचे संकट जे आहे ते शेतकऱ्यांवरती येऊन ठेपलेलं आहे। गेल्या महिन्याभरामध्ये अवघ्या 29% पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा जी आहे ती आता पूर्ण होणार नाही, अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी 3 लाख हेक्टरच्या जवळपास खरीप हंगामाची लागवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। सर्वाधिक लागवड जी आहे ती कापसाची करण्यात आलेली आहे। एकीकडे कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाच्या पेरणी क्षेत्रात घट झालेली आहे, तर दुसरीकडे मक्याच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे। परंतु शेतकऱ्यांवरील संकट जे आहे ते दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे, त्यामुळे आता शेतकरी राजांनी करावं तर काय, असाच काहीसा प्रश्न जो आहे तो शेतकरी राजासमोर उपस्थित झालेला आहे। एकंदरीतच महिन्याभरापासून पाऊस न आल्यामुळे शेतकरी राजा आता संकटात सापडलेला आहे। पाऊस जो आहे तो शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळं अत्यंत या पिकांना पाण्याची जी आहे ती गरज भासणार आहे, परंतु महिन्याभरापासून वरुण राजाने पाठ फिरवली आणि या पिकांना पाऊस जो आहे तो मिळालेला नाही, त्यामुळे पिकं जे आहे ते आता धोक्यात आले, त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकरी राजा धडपड करत असताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।